त्यांना सांगण्यात आलं की या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही सही करून द्या, तर तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही. त्यातलं पहिलं ॲफिडेव्हिट होतं की उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावलं, गृहमंत्र्यांना. त्या ठिकाणी दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले. दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे पुत्र त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. तिसरं अनिल परब यांचे काही अवैध बांधकामं आहे, ते अवैध बांधकामं आहेत यावर त्या ॲफिडेव्हिटवर सही करून द्या. आणि चौथं ॲफिडेव्हिट तर फारच चमत्कृतीजन्य होतं. अजितदादा पवार ह्यांनी त्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावलं. त्यावेळेस अजितदादांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये अनिल देशमुखांना सांगण्यात आलं की गुटखेवाल्यांकडनं दर महिन्याला इतके पैसे गोळा करून तुम्ही आणून द्या. या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही जर सही करून दिली तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही. इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा BJPत माझे जास्त चांगले जवळचे मित्र आहेत. मला कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणी मला सुपारी देऊ शकत नाही, कोणाची सुपारी घेऊन मी वागू शकत नाही. हे मी महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष काम करतो त्यामधनं सिद्ध केलेलं आहे. राहिला प्रश्न पुराव्यांचा. आता माझी गृहमंत्रीच आहेत, ते पुराव्यांशिवाय तर ते बोलणार नाही. माझ्यासारख्या पत्रकारासमोर तर त्या पद्धतीनं बोलणार नाही. अशोक वानखेडेसारख्या पत्रकारासमोर तर या पद्धतीनं पुराव्यांशिवाय ते बोलणार नाहीत. त्यामुळे जे काही पुराव्यांची भाषा आहे ती अनिल देशमुखांसोबत करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.